नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपला नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण जाणार आहे काठीची सुप्रसिद्ध होळी बघायसाठी। तर चला मग मी तुम्हाला घेऊन चलतो। तर मग मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलेलो आहे वेल्दा या गावामध्ये। तर आता इकडून कमीत कमी 15 ते 20 किलोमीटरवर अक्कलकुवा आहे। तर तिकडे आपण जेवणासाठी थांबणार आहे, कारण की तिकडे आपल्याला पूर्ण रात्र जागरण करायचं आहे। काठीच्या या गावात आपल्याला पूर्ण रात्र जागरण करायचं आहे। त्याच्यामुळे आपण अक्कलकुवा साईडला जेवण करून घेणार आहे, मग नंतर पुढे निघू काठीसाठी। तर मग मित्रांनो, आता आम्ही अक्कलकुवाला पोहोचून गेलेलो आहे। तर इकडे आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहे। तर माझ्यासोबत माझे मित्र पण आहे, तुम्ही बघू शकतात। नवीन ब्लॉग शिकतोय, त्याला माहिती की बोलायचं काय तुझं भरपूर जाट टाकतोय। मित्रांनो, फायनली आपण डाब या गावामध्ये पोहोचून गेलेलो आहे। तुम्ही माझी हालत बघू शकतात, एवढी बेकार थंडी आहे। मित्रांनो, आता आपण मोलगी गावामध्ये पोहोचून गेलेलो आहे। इथून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर काठी गाव आहे। इकडे आपल्याला राजवाडे होळी बघायला भेटणार आहे। फायनली आपण पोहोचलेलो आहे राजवाडी होळी काठी महोत्सव इकडे। तर मग मित्रांनो, फायनली आपण पोहोचून गेलेलो आहे राजवाडी काठी महोत्सव। सातपुड्याच्या काठी गावात पेटलेली ही होळी फक्त एक सण नाही, तर शेकडो वर्षाची जपलेली परंपरा आहे। आणि आज पहिल्यांदाच मी ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली। भारताची खरी ओळख शहरात नाही, तर सातपुड्याच्या अशा परंपरांमध्ये लपलेली आहे। तुम्ही पण आयुष्यात एकदा तरी इथे येऊन हा अनुभव घ्या। व्हिडिओ आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।